रसाळ गोड मधुर वाणी रमाच्या सन्मुखी होती. रसाळ गोड मधुर वाणी रमाच्या सन्मुखी होती. माता रमाई भीमाच्या पेनाची टोक होती. माता रमाईची हिची मत्ता लेख होती. अशी ही माता रमाई भिकू धोत्र्यांची लाडकी लेख होती. अशी ही माता रमाई भिकू धोत्र्यांची लाडकी लेख होती. सर्वप्रथम सर्वांना त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या 126व्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. संपूर्ण जगाला शांततेचा संदेश देणारे विश्ववंदनीय तथागत गौतम बुद्ध, सर्व बहुजनांना सोबत घेऊन ज्यांनी स्वराज्य निर्माण केले असे छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, शिक्षणाचा महामेरू शिवरायांवर पहिला पोवाडा आणि पहिली शिवजयंती ज्यांनी साजरी केली असे महात्मा ज्योतिबा फुले, देशाला स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणारे संत गाडगे महाराज, देशाच्या लोकशाहीचे निर्माते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आपल्या गायनाच्या माध्यमातून ज्यांनी पोहोचवले असे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, आपल्या कवितेच्या माध्यमातून ज्यांनी सामाजिक कार्य केले असे संत कबीर, ज्यांना क्रांतिकारी महाकवी म्हणून ओळखले जाते असे संत रोहिदास, आयुष्यभर अनितेचा संदेश देणारे संत शिरोमणी सेना महाराज व तसेच शूरांसारख्या शूरवीराला जन्म देणाऱ्या माता जिजाऊ, बाबासाहेबांसारख्या महान पुरुषाला जन्म देणाऱ्या माता भीमाई, देशातील पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, देशातील पहिल्या मुस्लिम शिक्षिका फातेमा शेख, राजमाता अहिल्याबाई होळकर, त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर या सर्व महान पुरुषांना, महान संतांना, महान स्त्रियांना मी प्रथम त्रिवार अभिवादन करते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, उत्सव समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सर्व ग्रामस्थ, द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध समाजाचे सर्व पदाधिकारी व येथे जमलेले माझे बंधू भगिनींनो, आज मी या ठिकाणी त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या 126व्या जयंतीनिमित्त माझे मनोगत व्यक्त करणार आहे. ते तुम्ही शांतचित्तेने ऐकाल अशी अपेक्षा करते. मित्रांनो, रमाईच्या जीवनाची फार मोठी कहाणी आहे बघा. कारण बाबासाहेबांनी स्वतः कबूल केले आहे की रमाईच्या त्यागामुळे आज ते भीमाचे बाबासाहेब झाले. 7 फेब्रुवारी 1898 रोजी रमाईंचा जन्म वनंदगाव येथे झाला. त्यांच्या घरात 18 विश्व दारिद्र्य, 2 वेळेचे जेवणही कधी पोटभर मिळत नव्हतं. आई वडिलांनी ना रमाई लहान वयातच पोरक्या झाल्या. 2 भावंडांची, गौरव आणि शंकरांची जबाबदारी त्यांच्यावर आली होती. रमाई बघता बघता 9 वर्षाच्या झाल्या. त्यांचे मामा त्यांच्यासाठी मुलगा शोधू लागले. पण सर्वांना एकच काळजी वाटू लागली होती की कोण करणार या अनाथ मुलीशी लग्न? ना शिक्षण, ना आई वडील, उलट 2 भावंडांचे लोढणं गळ्यात. फार मुलं पाहिली पण कोणीही तयार झाले नाही. परळच्या डबक चालीत राहणारे सुभेदार रामजी बाबा यांना कोणीतरी सांगितले की वनंदगावच्या धोत्रेंची मुलगी अनाथ आहे, ते लग्नाला मुलगा शोधत आहेत असे. शोधता शोधता रामजी बाबा रमाईच्या चाळीत गेले. रमाईच्या मामाला भेटले आणि म्हणाले, भिवाच्या शिक्षणात अडथळा येऊ नये अशी मुलगी हवी. बोलता बोलता ते रमाईच्या घरात गेले. रमाईंना भेटले, चहापाणी झाली आणि जाता जाता त्यांनी रमाईच्या हातात खडी साखर दिली. दुसऱ्या दिवशी रमाईच्या लग्नाची तारीख ठरवली. पण सर्वीकडे एकच चर्चा सुरू होती की रामजीचा भीमा 9वी पास आणि अडाणी मुलीशी लग्न करतो. कुठे आंबेडकर, कुठे वनंदगावकर, जोडी कशी शोभणार? अहो, कारण त्या काळातल्या अस्पृश्य समाजातल्या शिकलेल्या पहिल्याच पोराचं लग्न होतं ते. रमाईच्या लग्नाचा दिवस उजळला. त्यांचं लग्न भायखळ्यातल्या भाजी मंडीत संपन्न झालं. क्षणातच रमाई धोत्रेंच्या रमाई आंबेडकर झाल्या. रमाई संसारजनातील सगळ्या घरातील कामे जिथल्या तिथं करू लागल्या. असंच एका दिवशी सर्व कामं आटपून रमाई आणि घरातील सर्वजण मिळून बसले होते. बाबासाहेब तेव्हा कॉलेजमधून आले. रमाईने त्यांना पाणी दिलं आणि पाणी पिता पिता बाबासाहेब म्हणाले, रामू, तू आता शिकलं पाहिजेस. रमाई म्हणाल्या, म्या आणि शिकलं पाहिजे वय, आणि तुम्ही शिकताय ते पुढे नाही वय. तुम्ही एवढे मोठे मोठे पुस्तके वाचताय, म्या शिकून काय फरक पडणार आहे? म्या शिकून काय फायदा होणार आहे? बाबासाहेब म्हणाले, असं नसतं रामू, खूप फरक पडतो. स्त्री शिकली जर तिला लिहिता वाचायला आलं तर खूप फायदा होतो. ते म्हणत नाहीत का, जिच्या हातात पाण्याची दोरी ती स्त्री जर शिकली तर झोका कसा अचूक जाईल बघ. रमाईंना हे पटलं. त्या शिकायला तयार झाल्या, पण एका अटीवर की तुम्हीच मला शिकवायचं. बाबासाहेबही तयार झाले. बाबासाहेब म्हणाले, हो, मी शिकवेन तुला. ज्योतिबांनी नाही का सावित्री यांनी शिकवलं. ज्योतिबा फार मोठे क्रांतिकारी पुरुष होते.
रामू, सावित्रीबाई पण अनाडीच होत्या, पण त्या शिकल्या. त्यांनी ताराबाई शिंदे घडवल्या, पहिल्या मुख्याध्यापिका फातिमा शेख झाल्या, मागामारांचं दुःख देशीवर टाकणाऱ्या मुक्ता साळवे ह्या त्यांनीच घडवल्या. बघ रामू, स्त्री शिकली तर किती फरक पडतो. या प्रकारे ज्योतिबाईंनी वखरलेल्या शेतात हातातल्या काडीने सावित्रीबाईंना लिहायला शिकवलं आणि काळाला सुद्धा घाम फुटला. इतिहास साक्षी आहे, इतिहास साक्षी आहे, कारण की सावित्रीबाईंनी काळ्या मातीमध्ये त्यांनी लिहायला वाचायला शिकलं आणि अशा प्रकारे रमाईंच्या शिक्षणाचा प्रवास सुरू झाला. बाबासाहेब कॉलेजमधून आले की ते रमाईंना शिकू लागले. रमाईंना शिकायला थोडा वेळ लागला, पण त्या शिकल्या. बाबासाहेबांना फार आनंद झाला, कारण रमाईला लिहिता वाचता येऊ लागलं म्हणून. एके दिवशी असंच रामजी बाबांनी रमाईंना आवाज दिला आणि म्हणाले, हे पुस्तक वाचून दाखव. त्यावेळेस केळुस्कर गुरुजींनी लिहिलेले हे बुद्धांचे चरित्र. गौतम बुद्ध जेव्हा यशोधरेला सोडून वनात गेले होते आणि तेव्हा ते बुद्ध झाले, हा प्रसंग रमाईंनी एका तासात वाचून दाखवला. का कोणास ठाऊक रमाईंना गौतम बुद्धांचे विचार बाबासाहेबांच्या विचारासारखेच क्रांतिकारी वाटू लागले होते. रमाबाई म्हणाल्या, गौतम बुद्ध सुगंधाचा बाबासाहेबांच्या रूपेने या धर्तीवर आला आहे असं त्यांना वाटू लागलं होतं. बाबासाहेब उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला लंडनला गेले होते. त्यावेळेस रमाईने फार दुष्काळात कठीण दिवस काढले. त्यांच्या खाण्यापिण्याचे फार हाल झाले. बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना फार मदत केली, पण त्या स्वाभिमानी स्त्रीनं ती घेतली नाही. स्वतः शेंगवऱ्या थापून त्यांनी पैसे कमवले आणि संसार चालवला. पुढे 1913 साली त्यांचे सासरे सुभेदार रामजी यांचा मृत्यू झाला. त्यानंतर बाबासाहेब अमेरिकेला असताना रमेशचा मृत्यू, त्यांच्या सावत्र आईचा मृत्यू, त्यानंतर आनंदराव, त्यांचे मोठे बंधू आनंदराव यांचा मुलगा गंगाधर याचाही मृत्यू. 1921 साली बाबासाहेबांचा मुलगा बाल गंगाधर याचाही मृत्यू. 1926 साली बाबासाहेबांचा दुसरा मुलगा राजरत्न याचाही मृत्यू. एवढ्या अपत्यांपैकी फक्त एकच अपत्य राहिले होते. एवढ्या प्रियजनांच्या मृत्यूचे घाव फक्त या स्त्रीनेच सहन केले, पण बाबासाहेबांच्या कार्यात अडथळा येऊ दिला नाही. काय करणार ती तरी स्त्री? 9 कोटी दलितांना सुख द्यायचं होतं, किडा मुंग्यांसारख्या माणसांना स्वच्छ करायचं होतं आणि माणसात आणून बसवायचं होतं. यासाठी त्यांनी बाबासाहेबांच्या कार्यात अडथळा येऊ दिला नाही. म्हणूनच सुरेश भट त्यांच्या कवितेत म्हणतात की, विझलो जरी मी हा माझा अंत नाही, विझलो जरी मी हा माझा अंत नाही, पेटेल उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. येतील वादळे पेटेल तुफान, येतील वादळे पेटेल तुफान, वाट चालतो मी अडथळ्यांना भिवून, अडथळणे हे पावलांना पसंत नाही. वाट चालतो मी अडथळ्यांना भिवून, अडथळणे हे पावलांना पसंत नाही. बाबासाहेब परदेशीहून मायदेशी परतले होते. त्यावेळेस त्यांच्या स्वागतासाठी सर्वजण मुंबईच्या बंदरात जमले होते. त्या प्रसंगी रमाईंकडे नेसण्यासाठी चांगली साडी सुद्धा नव्हती, तर त्यांनी छत्रपती शाहू महाराज यांनी दिलेला फेटा नेसून त्या बाबासाहेबांच्या स्वागतासाठी गेल्या. तिथे त्या दूरच उभ्या राहिल्या, कारण त्यांना माहित होतं की मी बाबासाहेबांना कधीही भेटेन. पण माझ्या 9 कोटी दलित समाजाचे लोक, आशा असणारे लोक बाबासाहेबांना भेटायला आले आणि पहिला अधिकार त्यांचाच आहे. बाबासाहेबांच्या संसारात थोडे लक्ष नव्हते, कारण त्यांची कमाई खूप कमी होती. तर रमाबाईंनीच संसारही चालवला आणि संसार चालवता त्यांनी समाज उद्धार केला. बाबासाहेबांची कमाई कमी होती. अखेर फार कष्ट करून रमाई 1935 साली फार आजारी पडल्या. त्यावेळेस बाबासाहेबांची इच्छा असूनही ते रमाईकडे लक्ष देऊ शकले नाही. रमाई म्हणाल्या, माझं दुःख करत बसू नका. 9 कोटी दलित समाज तुमच्याकडे आशानं पाहत आहे. त्यांचा उद्धार करता कोणी देव नाही, फक्त तुम्हीच आहात साहेब. अशी होती ही रमाई. अखेर 27 मे 1935 साली रमाई या 9 कोटी दलित समाजाला व या जगाला सोडून निघून गेल्या. म्हणूनच मला म्हणावंसे वाटते की झाली नाही कधी रमाईची बुद्धिमत्ता भ्रष्ट, झाली नाही कधी रमाईची बुद्धिमत्ता भ्रष्ट. दिसून आली ती या जगाला स्पष्ट, केले तिने काभार कष्ट, म्हणूनच करता आले भीमाला या दलितांचे दुःख नष्ट, म्हणूनच करता आले भीमाला या दलितांचे दुःख नष्ट.
जय भीम जय बका जय भारत जय श्रीराम.